नमस्कार. दैनिक युथ लीडरच्या महापालिका सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण मागच्याच एपिसोडमध्ये प्रभाग 1च्या दोन्ही संभाव्य उमेदवार जे भाजपचे होते त्यांची आपण मुलाखत पाहिलेली आहे, ऐकलेली आहे. आणि अशा स्वरूपात आता प्रभाग 11 कडे आपण वळलेलो आहोत. प्रभाग 11 मध्ये सुद्धा भाजपाचे जे संभाव्य दावेदार आहेत सुजित कुमार काटे आणि सुप्रियाताई साळुंखे हे या ठिकाणी आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तर नेमका प्रभाग 11 जो संवेदनशील आहे, राजकीय दृष्ट्या सुद्धा आहे आणि विस्तारानं सुद्धा हा मोठा प्रभाग आहे. तर या प्रभागामध्ये गेले अनेक वर्ष सुजित काटे असतील किंवा साळुंखेताई असतील ह्या आपल्या आपल्या परीनं या प्रभागात भाजपाचं काम चालू त्यांनी ठेवलेलं आहे. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून ते या प्रभागात अत्यंत प्रभावीपणे काम करतायत. अलीकडच्या या वर्ष 2 वर्षामध्ये सुजित काटे यांनी जी काही झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या माध्यमातून जी काही कामं या ठिकाणी केली त्यामध्ये मग चिंतामणनगर झोपडपट्टी असेल किंवा पत्र्याची चाळ असेल त्या झोपडपट्टींमधील झोपडपट्टी धारकांच्या न्यायासाठी ते सातत्यानं भांडत आलेले आहेत. आणि त्यांच्या समवेतच सुप्रियाताई सुद्धा या सगळ्या आंदोलनामध्ये या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होत्या. पिंटूभाऊ साळुंखे जे या ठिकाणी या भागाचे भाजपचे जुने निष्ठावंत कट्टर कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांच्या या पत्नी आहेत आणि या माध्यमातून ते या परिसरामध्ये आता पुन्हा एकदा आपल्या भाजपाला साथ द्या हे सांगण्यासाठी या प्रभागाचं आता नेतृत्व करायला चाललेले आहेत. भाजपाचे ते इच्छुक आहेत. तर आपण सुरुवात करूया सुजित कुमार काटे यांच्याकडून. करते ज्येष्ठ आहेत या भाजपामध्ये आणि नेमकं त्यांनी कशा प्रकारचं नियोजन या पक्षामध्ये आता प्रभाग 11 साठी केलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा की प्रभाग 11 हा विस्तारानं तसा मोठा आहे, समस्या सुद्धा मोठ्या आहेत, भरपूर आहेत. यापूर्वी त्या ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. आता ते नगरसेवक आपल्याच पक्षामध्ये भाजपामध्येच ते दाखल झालेले आहेत. तरी सुद्धा काय वाटतं या प्रभागाबद्दल, काय समस्या अजून आहेत? प्रभाग 11 मध्ये सर्वप्रथम मी सर्वांचा मनापासून आभार मानतो की या स्टुडिओमध्ये युथ लीडरचे पत्रकार दीपक चव्हाण यांनी आम्हाला बोलवून प्रभागातील समस्या आपल्यापर्यंत मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. साहेब, आपणास प्रभाग 11 मधील समस्या जर सांगायच्या झाल्या तर रस्ते, गटारी, व्यायामशाळा, वाचनालय हे 2014 पासून ते आज अखेर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून जवळपास 47 कोटीहून अधिक रकमेची कामं त्या ठिकाणी आम्ही नगरसेवक नसताना त्या ठिकाणी ते खेचून आणली दादांच्या माध्यमातून. हे सांगायला मला अतिशय आनंद वाटेल. आज अखेर त्या ठिकाणी प्रभागामध्ये रस्ते, गटारी, इतर समस्या तर असतीलच, पण त्या अनुषंगाने आता तुम्ही बोललात त्या पद्धतीनं झोपडपट्ट्यांचं जे प्रमाण आहे ते 6 ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत. गुंटेवारीचं प्रमाण जे आहे ते 70% गुंटेवारी भाग आपला आहे. आणि या भागामध्ये आता आम्ही 2 ऐतिहासिक निर्णय करून आणले झोपडपट्टीधारकांसाठी आणि गुंटेवारी भागातील नागरिकांसाठी, की गुंटेवारी भागातील नागरिकांना नोटरी, करारपत्र, कब्जेपट्टींच्या आधारे त्यांना मालकी हक्काचे उतारे तर मिळतीलच, आणि त्याच अनुषंगाने झोपडपट्टीमधील नागरिकांना सुद्धा आता महापालिकेने मालकी हक्काचे उतारे देण्यासाठी कामकाज चालू केलेलं आहे. तर ह्या दोघांचा उद्देश असाच आहे की यांना मालकी हक्काचे उतारे मिळाल्यानंतर शासनाच्या योजनांचा घर बांधणीसाठी त्यांना लाभ होणार आहे आणि तो मोफत होणार आहे. त्यामुळे त्यांचं राहणीमान उंचावणार आहे. आणि म्हणूनच प्रामुख्यानं आम्ही या गोष्टींवर जास्तीत जास्त भर दिलेला आहे. आणि या गोष्टींबरोबरच इतर ज्या काही त्या ठिकाणी समस्या आहेत, विस्तारित भागामध्ये तरुणांच्या हाताला रोजगार नाही आहे, त्या ठिकाणी कर्ज प्रकरण जर करायचं म्हटलं तर अघोषित त्या ठिकाणी रेड झोन जो बँकाने दिलेला आहे त्याच्यावर काम करणं, असे अनेक गोष्टींवर त्या ठिकाणी आपल्याला धोरणात्मक काम करण्यासाठी आम्ही प्रभाग 11 मधून अनुसूचित जाती या प्रभागातून मी इच्छुक आहे. नक्कीच सुजित काटे यांनी सांगितलेलं आहे की अनुसूचित जाती SC विभाग जो गट आहे प्रभाग 11चा त्यामधून ते इच्छुक आहेत. आणि नक्कीच आपल्यासोबत सुप्रियाताई आहेत, त्या सर्वसाधारण महिला गटातून इच्छुक आहेत. आणि भाजपाचं एक जुनं घर म्हणून या परिसरामध्ये पिंटूभाऊ साळुंखे यांच्या माध्यमातून भाजपा हे ज्यावेळी सुरुवातीपासून भाजपाचं काम करणारे ते कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. आणि आज त्यांच्याच पत्नी या ठिकाणी आज प्रभाग 11 मध्ये सर्वसाधारण महिला म्हणून लढण्यास इच्छुक आहेत. आणि आपण त्यांच्याकडून जाणून घ्या सुप्रियाताई, कशा प्रकारे तुम्ही आता या राजकारणात येत आहात, कारण तुमच्या घरालाही राजकारणाचा तसा अंग आहे, कारण भाजपाचं एक जुनं घराणं म्हणून आपल्या परिसरात ओळखलं जातं. काय परिस्थिती आहे? आपण प्रभागात फिरताय, प्रभागातल्या समस्या सुटलेल्या आहेत असं वाटतंय का तुम्हाला?
नमस्कार, मी सुप्रिया नीलकंठ साळुंखे, झोपडपट्टी पुनर्वसन समितीची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे आणि मी लहानपणापासूनच चिंतामणी नगरमध्ये आहे. त्यामुळे आता आम्ही फिरत आहे त्यामध्ये आम्हाला असं आढळून आले की लोकांच्या समस्या भयानक आहेतच. त्यांचे रस्ते, गटारी, कचरा इतर आणि आरोग्य शिबिरासाठी सुद्धा त्यांचा वाटा आहे. त्याबद्दल आम्ही प्रयत्न करत आहे. मध्ये आम्ही गुंठेवारीसाठी लोकांना सातबारा नाव लावण्यासाठी फार फिरलेलो आहे. त्यामध्ये प्रयत्न केले. पण असं आढळून आलं की त्यांना निवाऱ्याची फार गरज आहे आणि रोजगार त्यांना मिळावा ही सुद्धा त्यांची अपेक्षा आहे. महिलांच्याही हाताला काम मिळावं यासाठी. महिलांना सुद्धा आपलं काहीतरी सक्षम बनण्यासाठी त्यांची फार इच्छा आहे. त्यानुसार आम्ही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून थोडा प्रयत्न करायचं चालू आहे. कशा प्रकारचं नियोजन आहे आता प्रभागात? तुम्ही कसं कसं सक्रिय आहात? मग वेगवेगळे कार्यक्रम असतील, कशा पद्धतीने तुम्ही आता संपर्क सुरू केलेला आहे? यापूर्वी सुद्धा संपर्कात होता, आता संपर्क वाढलेला आहे किंवा कशा प्रकारचा आता भागामध्ये कार्यक्रम असतात, तुम्ही कशी उपस्थिती लावता? तसं आम्ही सभा बोलवून किंवा इतर मीटिंग घेऊन घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या दारात डोर टू डोर गेल्यामुळे त्यांच्या समस्या आम्हाला समजत आहेत आणि बरेच जणांचे प्रश्न भरपूर आहेत. त्यामुळे आम्ही सक्षम होत आहे. सार्वजनिक कार्यक्रम असतात. सार्वजनिक कार्यक्रम हळदी कुंकूचा आहे, बरं. इतर काहीतरी काय काय गेम घेतलेत वगैरे. कार्यक्रम तुम्ही यापूर्वी काय? आतापर्यंत आम्ही हळदी शिबिरच कुंकू भरवलेले आहेत. हा. त्याच्यानुसार हळदी कुंकूचे कार्यक्रम घेतलेले आहेत. कारण महिलांना कसं महिलेचीच गरज असते, बरोबर. त्यामुळे महिलेकडेच त्यांनी मान्यता केलेली आहे आणि इतर काय बाकीच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही सभेमध्ये एकत्र येऊन मांडत आहे. नक्कीच आमदार सुधीर दादांच्या माध्यमातून तिथं मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेली आहेत. हो. त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या उमेदवारीच्या रूपाने किंवा तुमच्या भाजपा पक्षाला होईल असं वाटतंय का तुम्हाला? वाटते तसं वाटत आहे. काय महत्वाची कामं झालीत माहिती आहे का तुम्हाला? काय एखादं काम तुमच्या निदर्शनास आले किंवा तुम्ही होता उपस्थित असं? वेगळी कामं, भरपूर कामं झालेली आहेत ना? भरपूर 27 कामं कोटीच्या झालेली आहेत. आसपास हो झालेली आहेत. हो हो त्याचा फायदा तुम्हाला होईल. हो. नक्कीच सुप्रियाताईंचं स्पष्ट मत आहे की दादांनी जी कामं केलेली आहेत त्या कामांचा फायदा आम्हा उमेदवारांना मिळणारच आहे आणि दादांचे आशीर्वाद सुद्धा आमच्या मागे आहेत. पण पुन्हा एकदा आपण वळणार आहोत सुजित काटेंकडे. मला सांगा की काय महत्वाची कामं दादांनी किंवा 27 कोटी जे फंड त्या ठिकाणी वापरला गेला, नेमकी काय महत्वाची कामं तुम्ही जनतेला सांगू शकता? महत्वाचं काम आपल्याला अहिल्यादेवी होळकर चौक ते साखर कारखाना 100 फूट रस्ता असेल. याचबरोबर त्या ठिकाणी मागासवर्गीय वस्तीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाने वाचनालयाचं काम असेल. याचबरोबर व्यायामशाळेचं काम असेल. याचबरोबर गटारींचं काम असेल. अनेक त्या ठिकाणी उद्यानांचं काम असेल. अशी अनेक कामे आपल्याला सांगता येतील अशी ती कामे आहेत त्या ठिकाणी आणि या असंख्य कामांच्या जोरावर आणि भागामध्ये आम्ही मागील पंचवार्षिकमध्ये निवडणूक लढलेली आहे. चालू पंचवार्षिकमध्ये निवडणूक लढत आहोत. त्यामुळे ह्या 10 वर्षामधील जे काही व्हिजन आमचं आहे ते पक्का आमचं आहे. त्या व्हिजनच्या जोरावर येणाऱ्या ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 100% भाजपा पक्ष त्या ठिकाणी निवडून येणार याची आम्ही ग्वाही देतो. मागच्या वेळी काँग्रेसला तिथल्या लोकांनी पसंती दिली होती. त्याचं कारण काय होतं? मागच्या वेळी तुम्ही का कमी पडला? कशामध्ये कमी पडला? आणि आता लोकांनी तुम्हाला निवडून देण्यासारखं मोठी अशी काय कामं झालेली आहेत तुम्हाला वाटतं? नाही, मागच्या वेळेला ज्या वेळेला त्या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही उभे होतो त्यावेळेला कमी पडलो असं म्हणायचं नाही आहे. जवळपास भाजपा पक्षाने हे 2 नंबरची मतं घेतलेली आहेत. काही गोष्टींमध्ये आम्ही कमी पडलो, त्या गोष्टींचं आम्ही आत्मचिंतन केलेलं आहे. त्याच्यावर पर्याय काढलेले आहेत. ते पर्याय पक्षश्रेष्ठींना सुचवलेले आहेत आणि त्यानुसार येणाऱ्या निवडणुकीमध्ये अतिशय जोरदारपणे आम्ही त्याची तयारी करून लोकांना समोर सामोरे जात आहे आणि विजय आम्ही खेचून आणत आहोत. प्रभाग 11 हा खासदार विशाल पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेसचाही तो बालेकिल्ला मानला जातो. मात्र मागच्या वेळी विशाल पाटील यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात त्या प्रभागावर होता आणि त्यांच्या हस्तक्षेपामुळं मग 11 असेल किंवा प्रभाग 9 असेल या भागात जे काही नगरसेवक निवडून आले ते त्यांच्या हस्तक्षेपामुळे किंवा त्यांच्या अतिलक्ष दिल्यामुळे या प्रभागांमध्ये भाजपाच्या उमेदवारांचा पराभव मागच्या वेळी सुद्धा झाला होता. आता सुद्धा त्यांचा जो मतदारसंघ प्रभाग आहे, ज्या प्रभागात ते स्वतः मतदार आहेत, तर त्यांचं आव्हान कितपत आहे तुम्हाला किंवा काँग्रेस किंवा विरोधी पक्षांचं आव्हान तुम्हाला किती वाटतं? नाही, आव्हान हे असणारच आहे. पण आम्ही
आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या कामांच्या विकासाच्या माध्यमातून व आम्ही त्या ठिकाणी झोपडपट्टी धारकांसाठी केलेली कामे, गुंठेवारी भागातील नागरिकांना केलेली कामे व इतर जे काही शासकीय योजनांचा लाभ लोकांना मिळवून दिलेला आहे, या कामाच्या जोरावर आम्ही आता सामोरे जात आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की बाबा त्या ठिकाणी प्रभाव त्यांचा आहे, प्रभाव आहे, पण आम्हाला हे कामातून आम्ही दाखवून दिलेलं आहे की मागील 2024ला खासदारकीच्या निवडणुकीमध्ये जवळपास 250 मतांना आम्ही त्या प्रभागामध्ये लीड आहोत. परवाच्या 24लाच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 3,500 मतांना आम्ही लीड लाव आहोत त्या प्रभागामधून. त्यामुळे आम्हाला अशी आता आशा आहे की ह्याही वेळेला महापालिकेची निवडणूक आम्ही असंच लीडमधून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मताधिक्यानं निवडून आणू. तुमच्यासोबत काही मंडळी होती आतापर्यंत, ती आता भाजपासोबत नाही आहेत किंवा अन्य पक्षांच्या माध्यमातून ते पुढे येताना दिसत आहेत. तर अशा काही पक्षामध्येच असणाऱ्या मात्र आता पक्षासोबत नसणाऱ्यांचा काय परिणाम किंवा फरक पडेल आपल्या मताधिक्यावर किंवा आपल्या भाजपा पक्षाला? नाही, भाजपा पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आता गणला जातोय आणि या पक्षामध्ये जसं समुद्राला भरती ओहोटी येते तसं ते नव्यानं कार्यकर्ते येणं आणि जाणं हे चालू राहणार. ज्यांना हा पक्ष समजलेला आहे, रुचलेला आहे, कळलेला आहे, ते या पक्षामध्ये कुटुंब म्हणून त्यांचं वास्तव्य असतं. काही जरी झालं तरी कुटुंबामधून बाहेर पडायचं नसतं हे त्यांना माहीत असतं. पण जे येणारे असतात ते सिजनेबल असतात, जे स्वतःच्या फायद्यासाठी इकडे ना तिकडे ह्या गोष्टी करत असतात. त्यामुळे त्या गोष्टींकडे जास्त न बघितलेलं बरं. भाजपा तिथं पक्का आहे. भाजपा पक्का आहे, वातावरण चांगलं आहे, त्या गोष्टीचा काही फरक पडणार नाही कुठल्या गोष्टी. आणखीन एक चर्चा त्या परिसरामध्ये सुरू होती की सुप्रियाताई साळुंखे ह्या अचानकपणे राजकारणात कशा आल्या किंवा त्यांना काय बॅकग्राऊंड आहे मागं, मग भाजपाचं बॅकग्राऊंड कसं आहे, त्यांच्या बाबतीत थोडंसं सांगावं लागेल किंवा पिंटू भाऊंच्या बाबतीत सांगावं लागेल की नेमकं हे कोणत्या पक्षाच्या माध्यमातून इथं आलेलेच आहेत, पण आता त्या पक्षाच्या माध्यमातून तुमच्यासोबत लढण्यासाठी सुद्धा सज्ज झालेले आहेत. पिंटूभाऊ साळुंखे व सुप्रियाताई साळुंखे हे त्या प्रभागामध्ये बिल्डर म्हणून काम करतायत. भाजपाचे ते जुने स्नेही आहेत, अनेक उपक्रमामध्ये सामील असतात. अनेक वेळेला पक्षासोबत त्यांनी प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग असतो आणि हा सहभाग आता प्रत्यक्ष त्यांना उमेदवार म्हणून आम्ही समोर आणत असताना त्या ठिकाणी आम्ही हे सगळं मोजमाप केलं. जे काही नव्याने आलेले उमेदवार असतील आणि आम्ही जुने काही त्या ठिकाणी इच्छुक उमेदवार असू, असं आम्ही त्या ठिकाणी गणपती उत्सवच्या अगोदर एक मीटिंग आयोजित केली. त्या मीटिंगमध्ये आम्ही सगळे जुने भाजपाचे कार्यकर्ते जवळपास 72 जण आम्ही उपस्थित होतो. त्या 72 जणांमध्ये आमचं असं ठरलं की बाबा आपण अशी पक्षाकडे मागणी करायची की बाबा जुने कार्यकर्ते या ठिकाणी 2 तुम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक म्हणून पुढे घ्या आणि नवीन जे आलेले आहेत त्यांना 2 ठिकाणी तुम्ही संधी द्या, आमची काही हरकत नाही आहे. ह्या प्रभावातून आम्ही पुढे आलेलो होतो. पण आज अखेर त्या प्रभागामध्ये पिंटूभाऊ साळुंखेंच्या माध्यमातून, सुप्रियाताईंच्या माध्यमातून आम्ही घरोघरी आमचा भाजपा पोचवलेला आहे या गणपती उत्सवाच्या काळापासून. आणि आज अखेर प्रत्येक एरियामध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी पिंटूभाऊ साळुंखेंच्या मिसेस आणि आमचंच काम त्या ठिकाणी प्रामुख्यानं सगळ्या बाजूला दिसून येतं. कारण तशा पद्धतीची नाळ आम्ही नागरिकांशी जोडलेली आहे गेल्या 2-3 टर्ममध्ये, म्हणजे जवळपास 15 वर्षाच्या कालावधीमध्ये. त्यामुळे आम्ही सहज लोकांपर्यंत पोहोचत आहोत आणि लोक आम्हाला स्वीकारत आहेत. नक्कीच सुजित कुमार काटे यांनी ज्या पद्धतीने सांगितलं, कशा पद्धतीनं तुम्हाला प्रतिसाद भागाभागामध्ये मिळतोय, महिलांचा असेल, मग युवतींचा असेल किंवा मग या नव्या पिढीचा असेल? जास्तीत जास्त महिलांचाच मिळत आहे प्रतिसाद. कारण कसं आहे, महिलेला महिलाच सांगू शकते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता आम्ही जे गुंठेवारीसाठी जे दारोदारी फिरलेलो आहे त्याप्रमाणे त्यांना ज्या पंतप्रधान आवास योजना किंवा इतर ज्या योजना आहेत त्याचा लाभ मिळणार आहे, त्या आशेवरती लोकांचे, नागरिकांचे आम्हाला महत्त्व येत आहे. मध्यंतरी सुद्धा मोठा कॅम्प घेतला, शिबिर घेतला, पण त्यालाही प्रतिसाद लोकांचा कसा मिळाला? भरपूर होते, लोकांचे प्रतिसाद चांगला मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतरही अजून लोकांचे विचार या लागलेले आहेत आमच्यापर्यंत की आम्हाला ही कामं करून घ्यायची आहेत आणि आपल्या मार्फत होणार आहेत. त्यांना विश्वास पूर्ण आमच्यावर बसलेला आहे.
लोकांनी काही कामं सांगितली तुम्हाला की आम्हाला आता हे जरा तुमच्याकडून झालं पाहिजे किंवा आमदारांच्या माध्यमातून करा, अशी काही कामं लोक सांगतात का तुम्ही भागात गेल्यावर? हा, सांगतात तसे, जसे जमतात त्याप्रमाणे आम्ही त्यांचे करून देत आहे. कामाचं स्वरूप काय असतं? कामांचं स्वरूप आहे बांधकाम योजनेसाठी फॉर्म भरणे, काम करायचं? केवायसी करणे, किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी काय योजना आहेत, पेन्शन योजना आहेत, किंवा इतर दिव्यांगांसाठी जे आहेत, किंवा जे आता शिक्षणामध्ये फार पुढे गेलेले आहेत आणि त्यांना फीचं म्हणा किंवा इतर काही गोष्टींचं, पुस्तकांचं म्हणा, त्यांना जमत नाही, त्याप्रमाणे आम्ही निधीतून देत आहे. आणि नवदुर्गामध्ये सुद्धा आम्ही बरेचसे मीटिंग वगैरे घेतलेत, तिथं लोकांचे आम्हाला बरेचसे प्रश्न मिळालेले आहेत, त्याचं आम्ही सोल्युशन काढत आहे. नक्कीच महिलांच्या दृष्टीनं एखादं केंद्र प्रशिक्षणाचं वगैरे असं करण्याचं काय तुमचा मानस आहे किंवा त्या ठिकाणी महिला आपल्या भागातल्या प्रशिक्षण घेतील किंवा त्यांना व्यवसाय प्रशिक्षण मिळेल आणि त्या माध्यमातून त्या स्वावलंबी बनतील, असं काही नियोजन तुमचं असणार आहे भविष्यात? आहे, नक्कीच आहे, आणि आम्ही त्याची हमी त्यांना दिलेली आहे. काय काय दिलेली आहे? आता समजा महिलांसाठी काय रोजगार, आता सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत त्यांना जमेल. पुरुष तर मिळवतातच, पण महिला अशा थोड्या घरी बसून आहेत, त्यांचं सारखं आमच्याकडे मागणं आहे की आम्हाला काहीतरी काम द्या म्हणून. त्यासाठी आम्ही धडपड करणार आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी थोडं उद्यान किंवा मंदिरासाठी थोडंसं त्यांना काहीतरी बांधकाम करून द्यायची आमची योजना आहे. युवकांसाठी काय व्यायामशाळा वगैरे? युवकांसाठी व्यायामशाळा, वाचनालय वगैरे आम्ही देणार आहे करून. बरोबर. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची कशा प्रकारची साथ किंवा सहकार्य तुम्हाला मिळतं या सगळ्या कामाच्या मागे? आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची आम्हाला भरपूर साथ मिळत आहे. त्यांच्या अनुषंगानेच आमचं कामाचं स्वरूप ठरलेलं आहे. त्यांनी भविष्यात तुम्हाला भरपूर विकासात्मक मदत करण्याचे काय सूचना आदेश दिलेत किंवा तसं काय? सध्या विचार चालूच आहे त्याबद्दल. मग जसं- तुम्हाला खात्री आहे की हा. दादांचं लक्ष आहे, लक्ष तुमच्या आहे, प्रभागावर आहे किंवा आहे. तुमच्या उमेदवारीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला उमेदवारी मिळेल? दादांच्या अनुषंगाने तसं बघितलं तर काम करणारी माणसं त्यांना हवी आहेत. बरं. गरिबांसाठी म्हणा, इतर काही गोष्टींसाठी काम करणारी माणसं त्यांना हवी आहेत. त्याप्रमाणे आम्हाला त्यांनी निवड केलेली आहे. तुम्हाला खात्री आहे की तुमचा विचार होईल यावेळी? हो नक्कीच होईल. हो, नक्कीच होईल. काय तुम्ही तुमच्या मतदारांना, नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता? कारण केंद्रात, राज्यात तुमचं सरकार आहे आणि पुन्हा आता तुम्ही भाजपाकडून पुढे प्रेझेंट होताय, त्यांच्यासाठी काय लोकांना सांगायचे तुम्हाला? लोकांना, नागरिकांना एवढंच सांगायची इच्छा आहे की त्यांच्याकडून जे आलेलं आहे की आम्हाला हे करून द्या, ते करून द्या, या जे गोष्टी आहेत त्यासाठी आम्ही सक्षम आहे. त्यांनी जर आम्हाला साथ दिली तर आम्ही त्याच्या पुढे जाऊन करू शकतो. कुठेही कमी पडणार नाही, विश्वास तोडणार नाही. नक्कीच. तुम्ही काय आवाहन करू शकता आपल्या सर्व प्रेक्षकांना असेल किंवा तुमच्या सर्व मतदार नागरिकांना? प्रभाग 11 मधील बऱ्याच गोष्टींचा विकास आता राहिलेला आहे. प्रामुख्यानं ड्रेनेज योजना आपल्या प्रभागामध्ये कार्यान्वित नाहीये. ड्रेनेज योजना आपल्याला राबवायची आहे. याचबरोबर 24 तास पाणी हे आपल्याला त्या ठिकाणी राबवायचं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी उद्यान अजून आपल्याला विकसित करायचे आहेत, क्रीडांगणे विकसित करायचे आहेत. त्या ठिकाणी वाचनालय आता एक आमदार फंडातून मंजूर आहे, 1.25 कोटी रुपयेचं. त्यामध्ये आणखीन 2 वाचनालय आपल्याला मंजूर करायचे आहेत आणि ते पूर्ण करून घ्यायचे आहेत. असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहेत. आणि यासाठी म्हणूनच आम्हाला तुम्ही या ठिकाणी भरघोस मताने निवडून देऊन या ज्या काही गोष्टी विकासात्मक आपल्याला करायच्या आहेत आणि धोरणात्मक आपल्याला या ठिकाणी लोकांची घरं उभी करायची आहेत, या सगळ्या गोष्टींसाठी एक पाठबळ हवं असतं की इथं महापालिकेमध्ये जाऊन त्यांना भांडण्याचं ते बळ तुम्ही आम्हाला आमच्या मतरूपी आशीर्वादातून आपण द्यावं, ही या ठिकाणी प्रामुख्यानं आपणास विनंती करतो. एक शेवटचा प्रश्न. आपण आमदारांचे अत्यंत विश्वासू, निष्ठावंत, कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात, पण उमेदवारी बाबतीत काही लोक असाही प्रचार करतायत की आमची उमेदवारी फायनल आहे, आम्हाला उमेदवारी मिळणार आहे. तर काय तुम्हाला काय सांगावंसं वाटतं अशा लोकांना आणि तुमच्या उमेदवारीबाबत तुम्हाला कितपत खात्री आहे? उमेदवारीबाबत माझ्या असे अनेक वावड्या उठवल्या जातात, पण या ठिकाणी मागील पंचवार्षिकमध्ये मी नवखाच होतो तरी सुद्धा माझ्या घरामध्ये लेडीज उमेदवारी भाजपाने दिली, ती मेरिटच्या जोरावर दिलेली आहे. भाजपा पक्ष या ठिकाणी नेहमीच हा मेरिटवर चालतो, जनमतावर चालतो, लोकांच्या सर्वेवर चालतो. आणि त्यामुळे याही वेळेला मी या ठिकाणी भाजपा पक्षामधून इच्छुक असल्यामुळे मला माहिती आहे की मी जेवढा समाजापर्यंत, वार्डापर्यंत, लोकांपर्यंत पोहोचेन
तेवढा माझा सर्वे चांगल्या पद्धतीनं माझ्या पक्षापर्यंत जाईल आणि पक्षश्रेष्ठींना तो निर्णय मी मेरिटमध्ये असेल तर त्यांना त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे आणि ते घेणार आहेत. या ठिकाणी माझे जे काही वरिष्ठ पक्षश्रेष्ठी आहेत त्या सर्वांनी मला सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी तू जोमाने कामाला लाग, सर्वेमध्ये ये, तुझं तिकीट कोणीही हिरावून घेणार नाही. दादांचा शब्द हा पक्षामध्ये अंतिम असतो आणि दादांनीच तसा शब्द दिलेला आहे तुमच्या उमेदवारीबद्दल. दादांचा शब्द हा अंतिम राहणारच आहे का? नाही, आता कसं आहे, मी जर मेरिटमध्येच त्या ठिकाणी नसेन तर दादा माझी शिफारस करणार नाही आहेत. पण मी जर मेरिटमध्ये असेन तर दादांना माझं शिफारस करण्यासाठी कोणी रोखू शकणार नाही आहे. एवढीच या ठिकाणी मी ग्वाही देतो. दादांच्या याच्यावर विश्वास आहे तुमचा? हो, 100% अगदी तुम्हाला न्याय देतील? 100% दादा न्याय देतील आणि दादा मला त्या ठिकाणी निवडूनही आणतील. तर नक्कीच प्रभाग 11 मधील सुजित कुमार काटे असतील किंवा सुप्रियाताई साळुंखे असतील यांनी आज आपल्याशी संवाद साधलेला आहे. नेमकी प्रभाग 11 मधली सद्यस्थिती परिस्थिती ही आपण त्यांच्या तोंडून ऐकलेली आहे. लोकांचा प्रतिसाद कसा त्या दोघांना आहे हेही आपण पाहिलेलं आहे. या प्रभागात हे दोघंही नौके नाही आहेत. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून त्यांनी 47 कोटी 50 कोटींच्या आसपास निधी त्या प्रभागात खर्च केलेला आहे. वेगवेगळ्या रस्ते असतील, महत्वाचे उपक्रम असतील, यावर ते खर्च केलेला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे विकास कामं करून हे लोकांच्या दारामध्ये जाणार आहेत. बऱ्याचदा असं होतं की आम्ही हे करतो आणि मग आम्हाला निवडून द्या, आम्ही हे करतो, अशा बऱ्याच ठिकाणी उमेदवार असतील ते लोकांना प्रलोभन दाखवत असतात. मात्र सुजित काटे असतील किंवा साळुंखे असतील यांनी अत्यंत चाणाक्षपणे या ठिकाणी भाजपाची ही मोठ या प्रभाग 11ची बांधलेली आहे. त्यांच्यासमोर आव्हान कुणाचं सध्या तरी त्यांना वाटत नाही आहे, कारण त्यांच्या पक्षावर आणि पक्ष नेत्यांवर प्रचंड निष्ठा आहे, विश्वास आहे, श्रद्धा आहे. आमदार सुधीरदादा गाडगीळ हे योग्य हिऱ्यालाच न्याय देतात हे त्यांना चांगलं माहीत आहे. त्यामुळे आमदार सुधीरदादांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली सुजित कुमार काटे असतील किंवा सुप्रियाताई साळुंखे असतील यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रभाग 11 मध्ये गेल्या अनेक वर्ष काम केलेलं आहे. गुंठेवारीचा प्रश्न माझ्या माहितीप्रमाणे मागील महिन्यामध्ये बावनकुळे साहेबांची सुजित काटे व आमदार साहेबांनी भेट घेतली होती. त्यावेळी सुद्धा अनेक गुंठेवारीचे विषय त्यांनी मांडले होते आणि कालच बावनकुळे साहेबांनी आदेश काढलेला आहे की आता तुकडाबंदी उठवण्यात आलेली आहे किंवा जे छोट्या छोट्या खरेदीचे विषय आहेत ते आता मार्गी लागलेले आहेत. तीही मागणी या गुंठेवारीच्या माध्यमातून सुजित कुमार काटे असतील किंवा साळुंखे त्यांच्या माध्यमातून झाली होती, जेणेकरून गुंठेवारी भाग जो या भागात मोठ्या प्रमाणात 11 मध्ये आहे तर त्या भागातल्या लोकांची सुद्धा घरं ही नावावर व्हावीत यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यांची आता खरेदी पत्र सुरू होतील. दुसरीकडे झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या माध्यमातून मी गेले अनेक वर्ष सुजित कुमार काटे यांना ओळखतो. पत्रकार असल्यामुळे मी सातत्याने त्यांच्या बातम्या सुद्धा लावलेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 10-1 वर्ष झाले असतील ते या सगळ्या आंदोलनात, 10-15 वर्ष झाले असतील या आंदोलनामध्ये या सक्रिय आहेत. झोपडपट्टी धारकांच्या न्यायासाठी ते सातत्यानं लढत असतात. आजच सकाळचा जर विषय बघितला तर टिंबर्यामधील एका झोपडपट्टीच्या ठिकाणी महापालिका कारवाईसाठी गेली होती आणि त्या ठिकाणी सुद्धा सुजित कुमार काटे पोहोचले. त्यांनी अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती सांगितली. त्या भाजपाच्या नेत्या नीताताई केळकर यांच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी पोहोचून अधिकाऱ्यांना सांगितलं की ही परिस्थिती अशी आहे, असं नाही आहे. हा आणि एकदम अभ्यासू व्यक्तिमत्व असणारा हा सुजित कुमार काटे यांचा स्वभाव आहे आणि नक्कीच त्या आजच्या कारवाईला सुद्धा काही काळ स्थगिती सुजित कुमार काटे यांच्यामुळे मिळाली, कारण अभ्यासपूर्ण त्यांनी अधिकाऱ्यांना सर्व गोष्टी सांगितल्या आणि म्हणूनच ह्या सुजित कुमार काटे हे एक अभ्यासू आणि पक्षामधलं जुनं नेतृत्व म्हणून या प्रभाग 11 मध्ये परिचित आहे. गोरगरिबांचा मसिहा म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं, कारण प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारा तो व्यक्ती आहे आणि म्हणूनच लोकांचा त्यांना पहिल्यापासून पाठिंबा आहे. मागच्या वेळी घरी त्यांच्या वहिनीनं संधी दिली होती तरी सुद्धा दुसऱ्या क्रमांकाची पसंतीची मतं त्यांनी घेतली होती. त्यामुळे आता कोणत्याही प्रकारे त्यांना आपल्या उमेदवारीबद्दल अडचण वाटत नाही. पक्षानं त्यांच्यावर उमेदवारीबाबतचा विश्वास टाकला तर नक्कीच ते असतील किंवा सुप्रियाताई असतील आणि अन्य जे 2 इतर उमेदवार पक्ष देणार आहे तर नक्कीच या ठिकाणी पॅनल हे यशस्वीपणे मोठ्या मताधिक्याने पॅनल यशस्वी आणि विजयी होईल या दृष्टीनं नियोजन सुजित कुमार काटे असतील किंवा पिंटूभाऊ साळुंखे, सुप्रियाताई यांच्या माध्यमातून त्या भागामध्ये झालेला आहे आणि भाजपा हा पक्ष त्या भागामध्ये आता ताकदवान बनायला सुरुवात झालेला आहे. काही अपवादात्मक मंडळी भाजपमध्ये येतात जातात ते चालूच राहतं, कारण हा मोठा पक्ष असल्यामुळं सुजितरावांनी सांगितलेलं आहे
की असे लोक येतात आणि जातात, त्यामुळे काय भाजपाला अशा लोकांचा काही फरक पडत नाही. पण तरी सुद्धा भाजपाची एक मोठी मोठ या 11 मध्ये बांधली गेलेली आहे आणि भाजपाचा एक जुना गड आता पुन्हा एकदा आधी काँग्रेसच्या ताब्यातला हा बालेकिल्ला आता भाजपाच्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीनं सुजित कुमार काटे असतील किंवा या माध्यमातून सुप्रियाताई असतील, ह्या सातत्यानं आता करणार आहेत. आता यांना फक्त आवश्यकता आहे की तुम्हा सर्व जनतेच्या पाठबळाची, तुमच्या मतांची, यांच्या उमेदवाराच्या बाबतीत पक्षस्तरावर निर्णय होईल आणि पक्षस्तरावर निर्णय झाल्यावर नक्कीच हे दोघंही आपल्या समोर येतील. मात्र तोपर्यंत आपण सर्वांनी या दोघांनाही बळ द्यावं. या दोघांच्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत, ज्या समाजासाठी आहेत, ज्या जनतेच्या विकासात्मक भूमिकेतल्या आहेत, ज्या आमदार सुधीर गाडगीळ यांनी या दोघांवर टाकलेल्या जबाबदाऱ्या आहेत, त्या नक्कीच पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सुजित कुमार काटे असतील, सुप्रियाताई साळुंखे असतील, हे प्रयत्न करतील. आणि प्रभाग 11 हा आज जसा आहे तसा त्याच्याही चौपट या प्रभागाचा विकास हे दोघं साधतील आणि आमदार सुधीरदादा गाडगीळच्या यांच्या माध्यमातून 47 कोटींचा निधी, हे काही नगरसेवक नाहीये दोघंही, तरी सुद्धा त्यांनी एवढा निधी खेचून आणलेला आहे, एवढा निधी दादांच्या माध्यमातून खर्च केलेला आहे. आणि जर यांच्यावर आपण विश्वास टाकला तर नक्कीच 47 कोटीचे 100 कोटी हे या प्रभागात आणण्यातही कमी पडणार नाहीत. त्यामुळे मतदारांनी ज्या पद्धतीने यांच्यावर आतापर्यंत विश्वास ठेवलेला आहे तसाच तो विश्वास कायम ठेवावा अशी अपेक्षा दोघांनी व्यक्त केलेली आहे. आपण प्रभाग 11ची ही दोन भाजपाचे जे इच्छुक प्रबळ दावेदार आहेत त्यांची आपण आज बातचीत केलेली आहे, त्यांच्याकडून त्यांच्या भूमिका जाणून घेतलेल्या आहेत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या प्रभागातील इच्छुकांसोबत. तोपर्यंत नमस्कार. आणि ज्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून ह्या प्रभागातील जे लोक आहेत हे समाजासमोर जाऊ देत, त्यांच्या भूमिका समाजासमोर जाऊ देत. हीच अपेक्षा युथ लीडरची आहे आणि युथ लीडर अशा लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे, कारण आम्ही तयार करणार आहोत समाजातले नवे युथ लीडर. म्हणूनच आमच्या दैनिकाचं, आमच्या चॅनलचं नाव सुद्धा युथ लीडर असंच आहे. त्यामुळे युथ लीडरला आपण नेहमीच सहकार्य करता, त्याच पद्धतीनं चॅनल सबस्क्राईब करून आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून या उमेदवारांनाही किंवा या इच्छुकांनाही त्याचा फायदा होईल. तोपर्यंत नमस्कार.